इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास लेखी परीक्षा प्रथम सत्र 2023 व 24 एकूण 40 गुणाची ती आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 पाहूया. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत. ते शब्द आपण योग्य रिकाम्या जागेत आपल्याला भरून आपल्याला त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. पहिलं आहे सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे डॅश डॅश म्हणतात. इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला भरायचे आहेत. दुसरं आहे पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला डॅश डॅश म्हणतात. तिसरी रिकामी जागा आहे डॅश डॅश ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. चौथी रिकामी जागा आहे स्वतंत्र भारताच्या संविधानाने डॅश डॅश प्रथा नष्ट केली. अशा प्रकारे ह्या रिकाम्या जागा आपल्याला शब्द योग्य ठिकाणी भरून आपल्याला पूर्ण करायचे आहेत. 4 गुणाचा प्रश्न होता. त्यानंतर आपण ब प्रश्न पाहूया. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. जर हे वाक्य चुकीचे असेल तर आपण इथे लिहूया चूक आणि बरोबर असेल तर इथे आपण लिहूया बरोबर. त्यानंतर आपण पाहूया दुसरं सुधारित बियांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही. तर चूक की बरोबर आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं पाहूया सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते. आणि चौथं आहे कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे. अशा प्रकारे ह्या रिकाम्या जागेत 4 रिकाम्या जागा होत्या. ब प्रश्न पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा फक्त 4. आपल्याला 5 दिलेले आहेत तर त्यापैकी आपल्याला 4 सोडवायची आहेत आणि गुण असेल 4. पहिला आहे जीवावरण कशाला म्हणतात. दुसरं पाहूया नियम का तयार करावे लागतात. तिसरं आहे समोच्च रेषा म्हणजे काय. चौथं पाहूया अविनाशी ऊर्जास्रोत म्हणजे काय. आणि 5वं आहे ते म्हणजेच सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या. आणि प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण. 2 नावे लिहा फक्त 2. 4 गुणाचा प्रश्न असणार आहे. तर पहिलं आहे अन्न टिकवण्यासाठी पद्धती. तर त्याचे 2 नावं लिहायची आहेत. दुसरं आहे विविध बुरुपे. कुठलं बुरुपे आहे 2 ते आपल्याला लिहायची आहेत. स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 4 गुणाचा प्रश्न आहेत. योग्य जोड्या जुळवा. तर अ गट आपल्याला दिलेला आहेत, ब गट दिलेला आहेत. तर पहिला आहे भारताची राजधानी. तर या भारताची राजधानी आपल्याला इथे शोधून लिहायची आहे. त्यानंतर दुसरं आहे पृथ्वीचा उपग्रह, हरित क्रांती आणि महासागर. अशा प्रकारे आपल्याला जोड्या जुळवायची आहेत. त्यानंतर आपण पाहूया जलचक्र म्हणजे काय. आकृती सहज स्पष्ट करा. इथे जलचक्राची आकृती आपल्याला काढायची आहे आणि ते स्पष्ट आपण करायचं आहे तिथे. त्यानंतर आपण पाहूया भाग दुसरा. आपण तो भाग पहिला पाहिलेला, आता भाग दुसरा पाहूया. प्रश्न क्रमांक 4 खालील शब्दांचे अर्थ लिहा. 2 गुणाचा प्रश्न आहेत. पहिला आहे प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय ते आपल्याला इथे लिहायचं आहे. आणि दुसरं आहे एप वानर. त्यानंतर दुसरं पाहूया आपण नदी व नदीकाठावरील संस्कृती यांच्या जोड्या लावा. पहिला आहे बुद्धिमान मानव. तर त्याचा आपल्याला ऑप्शन पाहून आपल्याला जोडी लावायची आहे. दुसरं आहे हरित क्रांतीची संकल्पना. त्यानंतर तिसरं आहे राज्याभिषेक शक. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 5 पाहूया. रिकाम्या जागी गटातील योग्य शब्द लिहा. इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्या शब्द आपल्याला योग्य गटात आपल्याला भरायची आहे. तर पहिलं आहे भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला डॅश डॅश म्हणतात. आपण शब्द पाहिलेले आहेत ते शब्द आपल्याला योग्य ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत. दुसरं पाहूया लॅटिन भाषेत डॅश डॅश या शब्दाचा अर्थ मानव होतो. तिसरं आहे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे डॅश डॅश प्राणी होय. चौथा आहे सूर्यमालेत एकूण डॅश डॅश ग्रह आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक ब पाहूया. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. आपल्याला साधनांचे वर्गीकरण करायचे आहेत. आपल्याला इथे वरती शब्द दिलेले आहेत. नाणी, लोकगीते, चरित्रग्रंथ, किल्ले, हस्तलिखित, ओव्या, हत्यारे आणि पत्रव्यवहार. तर ते कोणत्या साधनामध्ये येतात. भौतिक साधनामधले कुठले येतात, लिखित साधनामध्ये कुठले येतात आणि मौखिक साधनामध्ये कुठले येतात, त्याचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. 3 गुण आपल्याला भेटणार आहे. प्रश्न क्रमांक 6 शेवटचा असेल. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा फक्त 4 आपल्याला लिहायची आहेत. आपल्याला 5 दिलेले आहेत तर ते आपण पाहूया. पहिलं आहे कालगणना करण्याची एकके कोणती. दुसरं आहे अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव
प्रथम कोठे निर्माण झाले? तिसरं आहे, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे 2 प्रमुख टप्पे कोणते? चौथा आहे, शक्तिमान मानवाने कोणती हत्यारे तयार केली होती? आणि 5वं आहे, उभयचर प्राणी म्हणजे काय?